सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आमदार जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी मायनी येथील कोविड घोटाळा प्रकरणावर भाष्य केलं। यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर। हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भात महात्मा फुलेच्या योजनेमध्ये त्याचा समावेश करावा अशा पद्धतीचा एक अर्ज आम्ही म्हणण्यापेक्षा तात्कालीन संस्थेचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ज्याची नेमणूक होती आणि ते संस्थेमध्ये आदरणीय ह्या देशमुख कुटुंबियांच्या घरातले एक इसम होते, ते सन्माननीय संदीपजी देशमुख यांनी एक कॉलेज महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून एक पत्र देखील दिलं होतं। पत्रासोबत सगळे डॉक्युमेंट, डॉक्टरांची यादी, या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये दिलेल्या होत्या। ते सगळे विरोधक म्हणतात की 200 मृत पेशंटना जीवन दाखवून त्याच्या टाळूवरचं लोणी जयकुमार गोरेने खाल्लं अशा पद्धतीचा विषय सांगतात। तर 200 पेशंटची यादी तर दिली पाहिजे, ती यादी देत नाही, फक्त 200 आकडा दिलाय। त्यातल्या 35 पेशंटची यादी त्यांनी पिटिशनला जोडलेली आहे। ही 35 लोकांची जी यादी आहे ही यादी पण मी त्याच्यामध्ये दिली, तुम्हाला याचा पेपर दिलेला आहे। या 35 लोकांच्या यादीमधले 2 पेशंट असे आहेत की ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे, ते पेमेंट किती झालं, कारण ते इन्शुरन्स क्लेम मधनं फक्त आकडा येतो पेमेंट झाल्याचं, ते किती झालं साधारण अगदी फुल जरी मिळालं असलं, म्हणजे व्हेंटिलेटर पेशंटचं मिळाले का ऑक्सिजनचं आय डोंट नो, मला माहिती नाही आता सध्या, पण जरी अगदी ऑक्सिजन पेशंटचं जरी मिळालं असलं 2 पेशंटचे पैसे किती येतात, 36,000 आणि 36,000 72,000 रुपये त्यांनी दिलेल्या यादी आहे। यादीतल्या 72,000 रुपये आमच्या संस्थेच्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। ते 2 पेशंट आहेत, त्या दोन्ही पेशंटची नावं, जी दोन्ही पेशंटची नावं आहेत, ते दोन्ही पेशंट इथं नावं तुम्हाला सांगतो मी त्याच्यातले 35 मधले। एक शंकर महादेव पवार, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा, आणि दुसरं पेशंट आहे लक्ष्मी भगवान गायकवाड, राहणार पांगरी, जिल्हा सातारा। हे 2 पेशंट फक्त जे आहेत की ज्यांना आम्हाला पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत। आता मला सांगा, हे सांगतात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला, जयकुमार गोरेंनी खाल्ले। त्यांनी जी यादी 35 लोकांची जोडली आहे त्याचे 2 पेशंटचे पैसे जमा झाले, बाकी तर पैसे आलेलेच नाही। 584 पेशंट सोडून बाकी एकाही पेशंटचा पैसा आला नाही। आले ते पैसे इथं आहे, अकाउंटवर आल्यात, अकाउंटवरून कुठं गेले त्याचा डिटेल आहे, कुठलं पेमेंट केलं, ऑक्सिजनचं केलं, कुणाचं केलं, त्याचं घेतलं होतं त्याला परत दिलं, त्यातलं काय, अजूनही त्या हॉस्पिटलचं किमान 1.25 कोटीच्या आसपासचं देणं लोकांचं आजही आहे। ते सांगतात कोविडमध्ये कलेक्टरनी मोफत उपचार करण्यासंदर्भात हे हॉस्पिटल आरक्षित केलं होतं। माझी विनंती आहे, आमच्याकडे तर तशी ऑर्डर नाही, कलेक्टरने जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर मी तुम्हाला इथं वरती पहिल्याच पानावर जोडलेली आहे। कलेक्टरने जी ऑर्डर दिली त्यानंतर प्रांतानं ऑर्डर केली, किती बेडचं हॉस्पिटल करा, 100 बेडचं करा, त्याच्यानंतर 150 झालं, त्याच्यानंतर 150 बेडचे केलं। कुठेही मोफतचा विषय नव्हता। मोफत कलेक्टरने दिला असेल तर हॉस्पिटल घ्यायला पाहिजे, बेड घ्यायला पाहिजे, ऑक्सिजन घ्यायला पाहिजे, बाकी सगळ्या कलेक्टर ऑफिसनं आम्हाला, कलेक्टरने ते हॉस्पिटल चालू करण्यासाठी मदत केली तर 200% मदत केली। या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांनी सांगितलं पेशंट मृत असताना जीवन दाखवला। मला एक सांगा, तो गायकवाड म्हणून पेशंट आहे, तो 8 दिवस ऍडमिट आहे, 8 दिवसांचं त्याचा डेथ झालेली आहे, 11 दिवस। दुसरा जो पेशंट आहे पवार म्हणून जो पेशंट आहे, तो पेशंट 16 दिवस ऍडमिट आहे, 16 दिवस ऍडमिट आहे। आता तुम्ही पत्रकार बंधू आहे, दोन्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटू शकता, त्यांना बोलू शकता, हे सगळं करू शकता। जर मला सांगा 16 दिवस ऍडमिट असताना जो क्लेम मला मिळणार आहे, बरोबर ना, 40,000 मिळणार आहे, बरोबर, फुल दिला तर 40,000 मिळणार आहे मला, म्हणजे हॉस्पिटलला 10 दिवस ऍडमिट असला तरी तो 40,000 मिळणार आहे। त्याच्या मृत्यूची तारीख बघितल्यानंतर 2 लाख मिळणार आहे का? त्याच्या मृत्यूची डिस्चार्जची तारीख बदलली तर का दोन त्याची डबल मिळणार आहे का, चौबल मिळणार आहे, काय मिळणार आहे का? आम्ही ती तारीख बदलू कशासाठी? रिझन काय बदलायचं सांगा ना। ते बदलण्यानं जर काय माझा फायदा होणार असेल, पेशंटवर उपचार केलेले आहेत हे डिनाय नाही होते, पेशंटच्या नातेवाईकाकडे जाऊन या, त्याच्यावर जे डॉक्टर नर्स आहेत ते सगळ्यांच्या सह्या आहेत, मिनिट टू मिनिट लिहिलेली फाईल आहे, आज दिलेली नाही तेव्हाचीच फाईल तुम्हाला बघायला मिळेल, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील। हे सगळं असताना
फक्त डेट बदलून कुठला आमचा संस्थेचा फायदा होता की त्याच्यातनं संस्थेला काय कोट्यावधी रुपये मिळणार. 2 पेशंट ही फक्त त्या डेटमध्ये फेरफार केलेली आहे. अख्खी फाईल आहे ना, फाईल जी माझ्याकडे फाईल आहे, आमची फाईल संस्थेची आहे, डॉक्टरांची जी फाईल आहे सगळी तशीच तशी लोड आहे. वरच्या तारखा सगळ्या व्यवस्थित आहेत, खालचं सगळं व्यवस्थित आहे सगळं. तर त्याच्यामध्ये ऍड केलेल्या कुठल्या गोष्टी आहेत, एक ऍडमिशन डेट चेंज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिस्चार्ज डेट चेंज केलेली आहे. जो पहिलं पेज आहे जे हॉस्पिटलचं आहे, पहिलं पेज त्यानं अपलोड केलंय, त्याच्यावर पेशंट कधी ऍडमिट झाला, त्याची डेट कधी झाली हे ऑथोराइज डॉक्टरच्या सही शिक्क्याचं त्याच्यामध्ये हे आहे. ऑथोराइज आहे. मिनिट टू मिनिट डॉक्टरनं जेव्हा डेट झाली तेव्हा 2:40 मिनिटांना 2:35 डेट झाली तेव्हा डॉक्टरांच्या सह्या, नर्सिंगच्या सह्या, सगळी प्रोसेस आहे. सगळ्या फाईल क्लिअर असताना एक डॉक्युमेंट त्याच्यात असा केला की त्याच्यावर डेट बदललेली आहे. आता मला सांगा, डेट बदलली, अख्खं डॉक्युमेंट अपलोड करण्याचे अधिकार 2च माणसाकडे आहेत. एक तर आरोग्य मित्र आणि दुसरा ज्या माणसाकडे लॉग इन आयडी आहे तोच माणूस त्या फाईलमध्ये जाऊ शकतो. तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी छेडछाड झालेली आहे डेटमध्ये झालेली आहे, डेटमध्ये झालेली आहे. तर या प्रक्रियेत तुमचं जो विषय येतो 200 पेशंट, कोट्यावधी रुपये, असा काय माहोल तयार करायचा प्रयत्न केला. हा माहोल आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून जे विधानसभेला इच्छुक आहेत, ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे, ज्यांना जयकुमार गोरेचं खूप मोठं दुःख असूया आहे की मी एवढा मोठा नेता असताना सुद्धा जयकुमार गोरे पुन्हा पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय, म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे. हे ठरवून झालेलं आहे सगळं. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळ देणारच आहे. कोर्टाच्या समोर जात असताना आम्हाला 4 कोटी रुपये मिळाले म्हणून सांगितलं. कोर्टाला सुद्धा कशी चुकीची माहिती दिली. पैसे आले ते 1,46,000. पेशंट सांगितले हे 200 पेशंट सांगतायत, कोर्टात 35च घातले. 35 मधले पैसे 2च पेशंटचे मिळालेले. दोन्ही पेशंटच्या ओरिजिनल फाईल्स मी तपासाला पोलिसांना दिलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आपल्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे, या सिस्टममध्ये, या सिस्टमला ज्याच्याकडे लॉग इन आयडी आहे त्याच्याशिवाय एकाही डॉक्युमेंट मध्ये कुणीही फेरफार करू शकत नाही. आणि हा लॉग इन आयडी ज्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांच्या चुलत्याचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सख्खे चुलत भाऊ संदीप देशमुख यांच्याच नावे आहे, यांचाच नंबर आहे. आजही तो नंबर चेक केला तर तो त्यांच्याच नावावर आहे. आणि आरोग्य सेवक, आरोग्य मित्र, या दोन्ही सोडून कोणीही त्या डॉक्युमेंट घालू शकत नाही. माझी विनंती आहे आपल्याला की ज्या माणसानं 3.5 कोटी रुपये उधार उचलून जवळचे घालून हे हॉस्पिटल चालवलं, लोकांचे जीव वाचवले, आपल्याही अनेक सहकार्यांनी मला फोन करून पेशंट ऍडमिट केले होते. असं असताना कौतुकाचा एखादा दुसरा शब्द सोडून द्या, पण पैसे तर सोडून द्या, पण किमान 200 मृत रुग्णाच्या टाळूवरचं लोणी जयकुमार गोरेंनी खाल्लं, अशा पद्धतीच्या बातम्या आपण देत असताना आणि ते बातम्या देत असताना एकही शब्द माझ्या बाजून दाखवत नसताना, माझी बाजू सुद्धा कोण मांडत नसताना, हे किती योग्य आहे? आजही चॅलेंज आहे. जयकुमार गोरे, एकही गोष्ट जयकुमार गोरेने चुकीची केली असेल, एकाही मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जयकुमार गोरेनं पैसे घेतले असतील, पैसे नाही मी तर घेतलेच नाही, थोडा हॉस्पिटलने घेतले असतील. ते हॉस्पिटल ट्रस्ट आहे, जयकुमार गोरेच्या बापाचं नाही आहे, ते ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. एकही घेतला असेल, एक सिंगल, तर स्वतः जयकुमार गोरे पोलिसांना सरेंडर होईल. कुठे जायची आवश्यकता भासणार नाही, तपास चौकशी करायची गरज भासणार नाही. त्यामुळं पोलिसांनी त्याचा तपास केलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल, दोषी तर नाही, त्यात कुणाचं नुकसान झालं, फक्त एक पेपरमध्ये तारखा चेंज केल्यात, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. एक फोटो त्यात टाकलाय, याच्या पलीकडे कुठली चुकीची गोष्ट किंवा फ्रॉड त्यामध्ये काहीच नाही, 200% नाही. फक्त ही केस तयार करण्यासाठी हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, बाकी दुसरा काही विषय नाही.
केस तयार करण्यासाठी डॉक्युमेंट टाकलाय आत. त्याच्या पलीकडे दुसरा विषय नाही. आणि हे जर वस्तुस्थिती सत्य असेल तर आपण जो काय बातमी दाखवाल त्याशी मी सहमत आहे. त्याच्यात माझं कुठलं ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही, दूरपर्यंत नाही. एवढी माहिती देण्यासंदर्भात मी आपल्याला आज आलो होतो. त्याच्या